नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येते दुर्गा या नावाची सिरियल. तर त्या सिरियलमधील आपल्या सगळ्यांचेच लाडके कलाकार यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हाय, कसे आहात दोघं पण? तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम छान. तर दुर्गा नावातच एक वेगळा असा दम म्हणूया आपण असं आहे. तर एवढ्या या गोड चेहरा मागे आपण दुर्गा हे कॅरेक्टर बघणार आहोत. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? तू जसं म्हटलीस की नावातच खूप दम आहे आणि व्हेरी फ्रँकली मला तरी असं वाटतं की माझी पर्सनॅलिटी एवढी अशी स्ट्रॉंग नाही आहे की दुर्गा असं पण तेच चॅलेंज आहे की तुम्ही जे नाही आहात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पोर्ट्रे करणं. दॅट इज वॉट बिईंग अन ॲक्टर इज ऑल अबाउट. त्यामुळे तो प्रयत्न करते की त्या नावाला जस्टिस मिळेल असं कॅरेक्टर लोकांसमोर पोर्ट्रे होईल किंवा येस ती त्या ताकदीची आहे बाबा असं लोकांना पटेल. ओके, काय तयारी केली होतीस हे कॅरेक्टर जेव्हा तुझ्या समोर आलं तेव्हा असं पहिलं तुझ्या मनात काय क्लिक झालं होतं? कारण आपल्यापेक्षा म्हणजे आपण रोज असं नसतो ना की पटकन रिॲक्ट होणं किंवा ह्या, पण कुठेतरी आम्ही एक प्रमोट बघितलं की ताडफाड असं कुठेतरी ते एक कॅरेक्टर आहे. तर काय तयारी केली होतीस त्याबद्दल? मला खूप फ्रँकली सांगायचं झालं तर या कॅरेक्टरचे मोटिवेशन्स खूप स्ट्रॉंग असले जे की काय बॅकग्राऊंड वर्किंग असेल ते करायला वगैरे खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते आपसूकपणे मला स्क्रिप्टमधनंच मिळत गेले. त्यामुळे खूप नॅचरली आणि ऑर्गॅनिकली ती प्रोसेस झाली किंवा तिचं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे. मग ते काय असेल बाबा, किंवा मग रिपोर्टर पण आहे ती सायमल्टेनियसली, मग त्या बाबतीतचा रिसर्च करणं, ते कसे बोलतात, किंवा एक पॉलिटिकल रिपोर्टर म्हटल्यावरती तो एक सत्याचा शोध घेण्याची जी इच्छाशक्ती असते किंवा त्याच्या मागचे जे कष्ट असतात त्याचे मोटिव्स काय असतील बाबा, हे सगळं लिहित गेले. त्याच्यातनं काही गोष्टी मिळत गेल्या, काही न्युएन्सेस मिळत गेले. मग ते थोडेसे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न चालू आहे आत्ता. सो आहे मला माहीत नाही की हे एवढं लेअर्ड कॅरेक्टर आहे ना की तुम्ही किती वर्किंग करा ते कमीच पडतं असं मला तरी आत्ता वाटतं. त्यामुळे जशी गोष्ट जसा स्क्रीन प्ले आम्ही वाचत जातो तसं अजून एक पैलू असे मलाच तिच्या बाबतीत उलगडत जात आहे. येस, मला एक विचारायला आवडेल की रुमानी आणि दुर्गा असं काय त्यांच्यात बाबा एक साम्य आहे की तिथे तुला थोडं वर्क करावं लागणार, बाई हे आपलं रोजचं आहे असं काय वाटलं? नाही गं, म्हणजे वर्क करावं लागलं व्हेरी फ्रँकली, आय वोंट लाय. काय भाषा ही एक खूप चांगली आहे जी माझी तीच भाषा मेंटेन राहते, त्यामुळे स्क्रिप्टमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण तिच्यात जे वेगळ्या लेवलची धमक आहे ती प्रचंड क्लिअर असते इकडनं, आणि ती ते मांडायची इच्छाशक्ती बाळगते आणि तेवढ्याच ताकदीने ती मांडू शकते. अगेन ती रिपोर्टर आहे त्यामुळे तो तिचा फोर्टे आहे अख्खा. सो हे मला खूप इन्स्पायरिंग आहे. आय ट्राय टू गेट दोज थिंग्स फ्रॉम हर इन टू मी ॲज रुमानी. येस, आता मला तुझ्याकडे विचारायचं की बाबा एकदम शांत असं मला दिसतंच आहे जे की तू आहेस, तर कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? तसंच आहे की काही वेगळेपण आहे त्याच्यात? नाही, कॅरेक्टर तसं नाही आहे. ते आउटगोईंग कॅरेक्टर आहे, घरापासून लांब राहिलेला आहे, त्यामुळं दुनिया बघितली त्यांनी, तो एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. आणि आर्टिस्ट आहे जे की एक सिमिलॅरिटी आहे आमच्यामध्ये. पोएट आहे तो आणि फोटोग्राफर आहे तो, त्या गोष्टी आहेत. सो त्या बाबतीत मी ते रिलेट करू शकतो त्याच्याबरोबर. पण बाकी पॉलिटिकल बॅकग्राऊंड जे आहे त्याचं, आणि ते पण खूप असं लेअर्ड कॅरेक्टर आहे. म्हणजे तो हिच्याशी बोलताना वेगळा असतो, समोर फोनवर बोलताना वेगळा असतो, आणि त्याचं एक तिसरं व्हर्जन जेव्हा तो त्याच्या घरच्यांबरोबर असतो. कारण तो 18व्या वर्षी बाहेर पडला आहे, वडिलांना घाबरून पडला आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आणि तो घरी गेलेलाच नाही. त्यामुळे घरच्यांबरोबरचं नातं त्याचं वेगळं आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर प्ले करताना पण मजा येते आणि आहे मजा आहे. येस, जसं की तुम्ही एकत्र असं पहिल्यांदाच काम करत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल की पहिली अशी रिॲक्शन काय होती दोघांची की अच्छा ही आहे का? ओके, म्हणजे तुला तर असं थोडंफार झालं असेल की संदीप खरेंची मुलगी आहे, तर असं काय? हां, मला जेव्हा माझं कास्टिंग झालं आणि मी विचारलं की अपोजिटला कोण आहे, तर रुमानी खरे असं नाव. म्हटलं बरं ठीक आहे. मग नंतर म्हटलं संदीप खरेंची मुलगी आहे. म्हटलं संदीप खरेंची मुलगी? म्हटलं बरं. मला असं जरा वाटलं होतं की थोडी
ॲरोगंट असेल, ॲटिट्यूड असेल तिच्यात, पण ती बिलकुल तशी नाही आहे. एकदम चांगली स्वभावाने आणि एकदम हसत खेळत वावरते सगळीकडे, सेटवर सुद्धा. त्यामुळं आमचं बॉन्डिंगही तसं लवकर झालं. आणि इवन सीन करताना सुद्धा काही गोष्टी ती सांगते, काही गोष्टी मी सांगतो. सो ते तसं ते कधी नावाचं तिच्या बॅगेज राहिलं नाही आमच्यामध्ये. आणि आय गेस आम्ही लवकर एकमेकांशी बॉन्ड तयार झाला आमचा. तू काय सांगशील? ह्याने तर खूप चांगलं चांगलं सांगितलंच. नाही, इनिशियली भेट झाली तेव्हा असं जस्ट थोडंसं हाय हॅलो असं एक फॉर्मॅलिटी होती. आणि पुण्याचे होतो दोघंही, त्यामुळे मग अंबर गणपुले नाव ऐकल्यासारखं वाटत होतं. मग मला लक्षात आलं, अरे आमचे काही म्युच्युअल्स सेम आहेत. आणि आता जर का आम्ही एकत्र काम करणार असतो तर एक काहीतरी कळलं पाहिजे मला, कोण आहे हा नक्की, ओके आहे ना, काय बोलतो नीट वगैरे वगैरे. म्हणून मग मी माझ्या मित्रांना फोन करून, हा रे हा काय याचा सोन आहे, ओके ना, इज गुड टू गो. मग त्यांच्याकडनं आलं की हा छान आहे, मस्त आहे मस्त आहे मस्त. मग मी याच्याशी बोलत गेले. मग थोडंसं एक इनहिबिशन्स कमी झाले माझे. आणि थोडासा एज डिफरन्स पण आहे, त्यामुळे असं वाटलं होतं तो एकदम असा मी माझ्या झोनमध्ये आणि खूप असा, पण तो असा अजिबात नाही आहे. वन्स ही ओपन्स अप तो असा खूप छान बोलतो आणि खूप सपोर्टिव्ह आहे. को ॲक्टर म्हणून तर खूप मजा येते त्याच्याबरोबर सीन्स करताना. येस. एखादा असा किस्सा जो आत्तापर्यंत तुम्ही शूट केला आहे आणि तो तुझ्या आठवणीत अगदी पटकन राहिला आहे की हे करताना काहीतरी वेगळं होतं किंवा मजा आली होती? अगदी प्रोमोबद्दल पण आम्ही बघितलं की खूप मस्त दिसतंय आम्हा सगळ्यांना. मला एक सीन आठवतो आहे, आता तो सिच्युएशन नाही सांगत मी, पण ह्याच्याच बरोबरचा होता आणि खूप इंटेन्स सीन होता तो. मग एक इमोशनली एका खूप वेगळ्या प्लेनमध्ये अडकलेली ती दोघंही माणसं होती. आणि दोनदा आम्ही रीड केला होता, एक साधारण टोन सेट होतो ना की ओके बाबा असं 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 जाणार आहे. आणि मग जेव्हा आम्ही मास्टर करायला उभे राहिलो तेव्हा काहीतरी वेगळ्याच प्लेनमध्ये तो अख्खा सीन गेला. आणि समोर तोपर्यंत असा एक छान बॉन्ड क्रिएट झाला होता किंवा एक गिव्ह अँड टेक जनरेट झाली होती. त्यामुळे मी जो स्वर लाईन बरोबर त्याला मॅच करून तो पुढची लाईन करत. आणि मग तो मास्टर संपल्यावर झाला की ओके दिस वॉज बेटर. म्हणजे आपण जे रीड करत होतो तेव्हा झालं त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं झालं, ठरवलं नव्हतं पण दिस वॉज नाईस. येस. तू काय सांगशील? तो ॲक्च्युली तोच किस्सा आहे, ती जो म्हणते तोच सीन आहे तो. असं काही ती म्हणली तसं प्लॅन करून गेलो नव्हतो किंवा असं दोनदा तीनदा वाचला होता आम्ही. मास्टर पण आय गेस त्याचा दोनदा वगैरे झाला आणि ते होत नव्हतं म्हणजे. आणि मी असं ब्रेसलेस झालो होतो की ते यार होत नाही. पण जसा मास्टर्स चालू झालं आणि ती बोलत गेली एका पॉईंट नंतर ते आपोआप सीनचा रिदम तो बसला. आणि ज्या पॉईंटला तो संपला त्या पॉईंटला असं कट बोलले सर. आणि नंतर आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि म्हटलं की हां मजा आली, आत्ता हा सीन करायला मजा आली म्हटलं. असं ते एक जाणवतं ना आपल्याला, तसं तोच सीन होता तो. येस. तुम्हा दोघांव्यतिरिक्त असं सेटवरचं असं कोण आहे दुसरं की ज्यांचं तुम्ही पटकन नाव घ्याल की हां ह्यांच्याशी थोडं डिस्कस केल्यावर बाबा हां बरं वाटतं किंवा काहीतरी एक मार्ग निघतात जे आपल्याला सोल्युशन हवं असतं, असं तू कोणाचं नाव घ्याल तुम्ही? मार्ग निघतात किंवा हे बेसिकली आत्ता झालं असं की खूप वेगवेगळ्या स्टोरी लाईन्स ओपन आहेत. त्यामुळे थोडी सीन्स ह्याच्याबरोबर, थोडे ह्याच्याबरोबर असं आहे. त्यामुळे एक मजा करायचा झोन असेल की मग आम्ही एका वेगळ्या ग्रुप ऑफ पीपलमध्ये असतो. किंवा सीन्स एन्जॉय करायचं म्हणशील तर वृंदाताईबरोबर माझे खूप सीन्स आहेत आणि तिचं कॅरेक्टरच इतकं टँजंट आहे आणि त्यात आई आणि मुलीचं नातं येते, त्यात इतकं विक्षिप्त झालेलं. सो ते करताना मला एक खूप वेगळ्या लेवलची मजा येते असं मी म्हणू शकेन. कारण म्हणजे त्या सीन्सना मला काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडत. जेव्हा ओके रोल होतो आणि ती त्या डोळ्यांनी तुमच्याकडे अशी समोर बघत असते ना, तेव्हा असं आपसुकपणे सगळं काही जो काही उरला प्रिटेन्शियसनेस असतो तो पण गळून पडतो आणि तुम्ही ठापकीने त्या सीनमध्ये इनच होता. त्यामुळे तिच्याबरोबरचे सीन्स करण्यात मला खूप मजा येते. मला तसं विचारायचं झालं तर काही गोष्टी आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत प्रकाश बागलकर, प्रकाश दादा, आणि आमचे डिरेक्टर यांच्याशी बोलतो मी जर सीनबद्दल काही बोलायचं असेल तर. आणि मग राजू दादाबरोबर बोलणं होतं सीनबद्दल. पण तो इतका चिल माणूस आहे आयुष्यातच एकदम त्याच्या की सिरियस कॉन्व्हर्सेशन एका पॉईंटपर्यंत होऊ शकतं त्याच्याबरोबर, त्याच्यानंतर नाही होऊ शकत. म्हणजे तो इतका जॉली माणूस आहे, मुळातच त्याचा स्वभाव तसा आहे. त्यामुळे ते एका पॉईंट नंतर नाही होत. पण येस, हे डिस्कस करायचं असेल काही किंवा काही अडचण आली असेल तर मी प्रकाश दादाला
किंवा विशाल सरांशी बोलतो. येस. जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? एक वेगळी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही इथे आणि आय होप तुम्हाला ती आवडेल आणि जरूर बघा कलर्स मराठीवर 26 ऑगस्टपासून 7:30 वाजता आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा जर तुम्हाला आवडत असेल तर किंवा तुम्हाला काय वाटतंय. आम्ही उत्सुक आहोत. एवढीच आशा आहे की जितके कष्ट किंवा जितक्या इंटेन्सिटीने आम्ही ते कॅरेक्टरमध्ये आमची एनर्जी होतं तितक्याच इंटेन्सिटीने ती लोकांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला इच्छा आहे. येस. दुर्गाला सांभाळण्याचं बळ तुला मिळो त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि तुला ती साकारण्यासाठी बळ मिळो याच्यासाठी दोघांना देखील ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.